आई बनवतात चुरमा। काल भाकरी राहिलेल्या होत्या शिल्लक, तर त्याचा आता चुरमा, इकडं चपात्या झालेल्या आहेत, भाजी वगैरे झालेली आहे आणि ही का खाणार आहे चुरमा। पारुशी, तू पारुशी आंघोळ नाही, साबण घेऊन उभी राहिलेली इथं, मला म्हणते आंघोळ करायची। करणार आंघोळ? मग ब्रश कोण करणार? ते तोडू नको, एक तोडून ठेवले आपण बाथरूममध्ये, नको काढू। चला उतरा खाली येतो, चला 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 चला। मग सकाळी सकाळी सुरुवात झाली आमची। ब्रेड जाम काही खाती आहे? अय कसं काय आठवलं काय माहिती ना। आम्ही आता मावशीला आणि आईला घेऊन आले आहे मंदिरात। हे आहे नागेश्वरम मंदिर महादेवाचं। पाया वगैरे पडून झालेला आहे, आता घरी चाललोय। कोणती गाडी रे? ए तू इकडे माव। तर इथला एरिया चांगला आहे। कढी बनवण्यासाठी घेतलेली आहे। कढीसाठी मी भजी इकडे काढलेली आहे आणि आता कढईमध्ये तेल टाकलेलं आहे आणि इथे कढीपत्ता घेतलेला आहे, मिरची वाटण केलेली आहे, लसूण पण वाटून घेतलेला आहे आणि आता काय म्हणतात, कोणती कढी म्हणतात रे? पकोडा कढी। पकोडा कढी। तर हा कढीपत्ता पुढे कॉलनीतून मी आणलेला आहे, समोर सरळ गेल्यानंतर तिथे मिळतो, तर तिथून आणलेला आहे। चला तेल तापलेलं आहे। तडतड असा आवाज आला की फोडणी छान बसली आहे असं समजायचं। आणि आता कढीपत्ता पण छानपैकी फ्राय झालेला आहे। यामध्ये टाकायचं आहे ठेचलेला लसूण। हो, लसूण मी ठेचून टाकलेला आहे, कारण की तुम्हाला ठेचलेल्या लसणाची टेस्ट खूप छान लागते आणि तो छान ब्राऊन होईपर्यंत परतायचा आहे। आणि त्यामध्ये नंतर मी ॲड केली आहे बारीक केलेली मिरची, हिरवी मिरची, ती यामध्ये ॲड केली आणि ती पण छान परतून काढायची आहे। तेलामध्ये त्याचा फ्लेवर उतरला पाहिजे आणि कढीला मी थोडंसं तेल जास्तच टाकते, कारण की ही माझी पद्धत आहे। मी तेल थोडं जास्त टाकते, लसूण आणि कढीपत्ता जास्त टाकते आणि हिरवी मिरची थोडी कमी टाकते, तिखट नको होण्यासाठी। आणि यामध्ये आता ॲड करायची आहे आपल्याला हळद। हळदसुद्धा जास्त टाकलेली आहे, म्हणजे ज्या प्रमाणात आपण कढी बनवणार आहे, थोडं पिवळसर दिसली पाहिजे त्या पद्धतीने आपण त्यामध्ये हळद टाकायची, तीसुद्धा हलवून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर ॲड करायचं आहे आपण जे मिश्रण बनवलेलं होतं, दही आणि पाणी टाकून, आणि थोडंसं त्यामध्ये 1 चमचाभर आपण बेसन टाकू शकतो। 1 चमचा म्हणजे मोठा चमचा नाही, हा पोहे खायचा चमचा, तो आपण यामध्ये ॲड करायचा जरा कन्सिस्टन्सी येण्यासाठी। आणि त्यामध्ये ॲड करा पाणी, कशी तुम्हाला कढी हवी आहे, जास्त प्रमाणात कमी प्रमाणात त्यानुसार। तर कढीला फोडणी देऊन झालेली आहे, तर ही बघा। आणि या बघ इकडं, ही साऊ दादा अभ्यास चालू आहे, अभ्यास करू दे ना, तू पण करू लाग अभ्यास। मी वहीवर करतो। जा 1 2 काढवा साऊ, इथे ना लाईनीत 1 2 काढ, 0 ते 10। हां, म्हणजे
काढू दे, मग तू त्याच्यावर काढ, ठीक आहे. इकडे कढी आता उकळी येणार आहे आणि तोपर्यंत मी चपात्या करून घेते. भजी तर काढलेली आहे, उकळी आल्यानंतर भजी त्याच्यामध्ये टाकणार आहे. हां, मार बसवती फक्त दादाला. इकडे बघ की हो, दादाला मारती. आई आई अयो, किती मोठा आवाज. आईला सांग, आईला सांग मारायला, आजीला सांग.